हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, मी आज घेऊन आली तुमच्यासाठी स्वीट डिश. आता नक्की ती डिश काय आहे, चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर गाईज, हे बघा, आता तुम्हाला बोलली मी स्वीट डिश करणार आहे. म्हणजे खरं बघितलं तर मी बिस्किट आहे. म्हणजे एकदम खूप छान रेसिपी ही. तुम्ही चहासोबत ही आरामात खाऊ शकता. तर मी त्यासाठी काय काय घेतलं आहे, आपल्याला एक अंडं लागणार आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, हा खायचा सोडा, आणि हे साखरची पावडर करून घेतली आहे. तुमच्याकडे जर पावडर असेल तरी चालेल. मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता पहिले आपले अंडं फोडून घ्यायचे आपल्याला. अंडा आता फोडलं आहे. आता यामध्ये आपण ही जी मी साखरेची पावडर करून घेतली आहे ते टाकणार आहे. आता याचं प्रमाण म्हणजे कसं आहे, 1 वाटी घेतली चालेल. तर तुम्हाला जर कमी गोड पाहिजे तुम्ही कमी गोड करू शकता. आता मी हे अर्धी वाटी घेतली होती साखर, त्याची पावडर करून घेतली, मी सगळी टाकणार आहे. आणि आमच्या घरात जास्त गोड कोणी खात नाही आणि माझ्या मुलीला जास्त गोड आवडत नाही. मला म्हणजे असं मी डायरेक्टच दाखवलं आहे. हे झालं आपलं. हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं आहे, बघू शकता. याच्यात टाकणार आहे 2 चमचे ऑइल. हा 1, हा 2. परत मिक्स करणार आहे. चांगलं एकजीव करून घेतले, बघू शकता तुम्ही. चांगलं मिक्स झालं आहे. आणि हे आहे गव्हाचं पीठ. आता हे आपल्याला जसं लागेल तसं आपण घेणार आहे. पहिले अर्धी वाटी टाकले, चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये हा जो सोडा आहे हा टाकणार आहे. आणि थोडं मीठही टाकायचं आहे, थोडं जास्त नाही. तर तुम्हाला वाटलं पिठाची गरज आहे तर तुम्ही टाकू शकता परत. आता मी याला साईडला ठेवून हाताने मिक्स करणार आहे. पिठाची गरज आहे आपल्याला अजून, आणि खूप जास्त पातळ झालं. आता या हाताने पूर्ण मिक्स करून घेणार आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी ही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मुलांना पण आवडेल. तुमच्या घरात कोणी नॉनव्हेज खाणार असेल तरच तुम्हाला ही बनवता येईल. कारण याच्यामध्ये मी एग वापरले म्हणून. काही हरकत नाही, ज्यांच्या घरात नॉनव्हेज खातात त्यांनी नक्की ट्राय करा. एकदम सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आता हे आपलं पीठ मळून झालं.
तर हे बघा चांगलं मळून झाले. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडा गोळ हातावर घ्यायचा आहे, आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला असं उभ्या आकारामध्ये हे बघा. तुम्ही कोणताही शेप द्या, मी ह्या शेपमध्ये करते, तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला वाटलं हाताला चिपकते जास्त पीठ तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. माझ्या हाताला चिपकत नाही आहे. आणि याला मी असं करणार आहे. हे बघा एक डिझाईन म्हणून बघू शकता. तर आपला एक रेडी आहे. हे बघा आता हे इतकं सुंदर दिसतंय की ते नंतर आपण जेव्हा ते फ्राय करू त्याच्यानंतर पण ते अजून खूप छान दिसतील. त्याच पद्धतीने आपण हे पुढचे करून घेऊ. थोडे लहान मोठे होतील, काही हरकत नाही आहे. हे बघा ह्याच आकारामध्ये चमच्याच्या सहाय्याने याला तुम्ही असंच डिझाईन करू शकता. किती सुंदर दिसतंय हे बघा. तर ह्याच पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊ. तर गाईज बघा या पद्धतीने मी सगळे बनवले. तुम्ही कोणत्या तुम्हाला वाटलं तुम्ही रेसिपीमध्ये बनवू शकता. ते किती छान दिसतात बघा. आणि हे तर अजून फ्राय करणं तर अजून छान दिसतील. आपलं तेल पण इकडं तापते. मी तेल थोडंच टाकलं आहे, जास्त टाकलं नाही. आपलं तेल पण तापले. आता मी एक सोडते त्याच्यामध्ये. हे बघा एक एकच आपण टाकू म्हणजे आपल्याला पलटी मारायला सोपं जाईल. एकदम खूप छान मस्त फुलतात आणि त्याला कलर पण चांगला येतो. मला पुढे दाखवते मी. गॅस थोडा कमी करूया. बघू शकता कलर किती छान आला आहे तो. याच असंच कलर आपण घेऊन द्यायचा आहे. एक झालं आहे आपला, काढून घेऊ आपण. हे बघा किती डबल फुलून किती छान दिसतं. तसेच एक एक सोडायचे आपल्याला. आता याच पद्धतीने आपण बाकीचे फ्राय करून घेऊ. तर गाईज हे बघा स्वीट डिश माझी तयार आहे. आता याला तुम्ही काय नाव द्यायचं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याला तर मी बिस्किटच बोलेल. जर मुलांनी अचानक असं म्हणजे चहासोबत जर खायला काय मागितलं स्वीट तर तुम्ही हे पटकन करून देऊ शकता. तुम्ही बघितली रेसिपी एकदम सिंपल आहे, सोपी आणि पटकन होणारी आहे. मला एक मी हे बघा एकदम आतून एकदम सॉफ्ट आहे बघू शकता. आणि खायला पण एकदम म्हणजे तोंडात टाकला विरघळते इतकी सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे. तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर तुम्ही साखर कमी टाकू शकता. तुम्ही दाखवले तुम्हाला. आणि मगाशी एकदम जशी बनवली तशी कशी होतं ना आता फुलं किती छान दिसत. खूप मस्त रेसिपी आहे. तर ही फक्त तुम्ही रेसिपी बघू नका, ट्रायसुद्धा करा आणि मला आवडल्यास लाईक करा. तर गाईस मला हा माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे स्वीट रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.